मंदिरातील दान चोरी प्रकरणावर आता अमरावतीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय। महाआरती करून सरकारचा निषेध नोंदवण्यात आलाय। या प्रकरणाची सखोल निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी आंदोलकांनी केली। राम मंदिरातील दान चोरी प्रकरणात आता अमरावतीत देखील ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आले। महाआरती करून सरकारचा निषेध नोंदवण्यात आलाय। प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी आंदोलकांनी केली। आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे राम मंदिर मध्ये जी चोरी प्रकरण झालं, जो चढावा चोरी जो प्रकरण झालेला आहे, त्या प्रकाराच्या निषेधार्थ आज आम्ही अंबादेवी संस्थानामध्ये रामरक्षेचं एक स्तोत्र पठण करून निषेध इथे नोंदवणार आहोत। पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे खासदार अनिल बोंडेंनी फडणवीसांचे आभार मानले। ऐतिहासिक कर्जमाफीबद्दल आभार मानल्याची माहिती। उद्धव ठाकरेंना कर्जमाफी केली, घाईघाईत केली, पण त्यानं म्हटलं तर नियमित कर्ज भरणाऱ्याला 50,000 देऊ, शेवटपर्यंत दिले नाही। मग पुन्हा देवेंद्रजी फडणवीस आले, त्यांनी नियमित असणाऱ्याला 50,000 दिले आणि आता जी कर्जमाफी केली त्याच्यामध्ये 2 लाखापर्यंतची कर्जमाफी आहेच, पण ज्याचं 4 लाख कर्ज असत, 5 लाख कर्ज असत, त्याचं वन टाइम सेटलमेंट सुद्धा केल्या जाणार आहे। बातमी राजकीय वर्तुळातून आहे। दिल्लीला मी स्वतःहून गेलो नव्हतं असं स्पष्टीकरण एकनाथ खडसेंनी दिले। मला अमित शहा यांनी फोन केला होता, शहा यांनी बोलावून घेत भाजपत जॉईन कर म्हटलं असं देखील यावेळेस खडसे म्हणाले। एवढं निश्चित आहे की दिल्लीला मी गेलो होतो, त्यावेळेस मी गेलो म्हणजे मी स्वतःहून गेलो नव्हतो। माननीय अमित शहा यांनी मला फोन केला होता, मला त्यांनी दिल्लीला बोलवून घेतलं होतं। त्यावेळेस मला माहिती नव्हतं काय काम आहे आणि गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं की भाजप जॉईन करू आणि नड्डाजीकडे पाठवलं। नड्डाजींनी काय देऊ इतिहास सगळ्यांना माहिती आहे। काय ते त्यांना माहिती, त्यांची लाईन डायरेक्ट हॉटलाईन आहे वरती दिल्लीची, त्याच्यामुळे आपल्या मधल्या लोकांचं काही ते तेच म्हणाले की माझा डायरेक्ट हॉटलाईन आहे, त्यामुळे आपलं किरकोळ लोक आहेत, आपण छोटे लोक आहेत, आपण त्या बाबतीत न बोललेलं बरं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।